जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बापरे, भलतच घडलं. हो ना. इथे कशी काय आली असेल राहिला ती? काय होणार आहे कोणास ठाऊक. भयप्रदे, घाबरू नकोस. घाबरून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. आपण सगळ्यांनी एकदा ठरवलं ना की हा प्रश्न तडीस न्यायचा. पण सरिता वहिनींना कळलं तर काय होईल? नाही नाही, तिला आत्ताच कळायला नको. नाही तर ती स्वतःला मानसिक त्रास करून घेईल. हे बघा, सध्या कोणी काही बोलू नका. मी तर म्हणतो राधिकेला सुद्धा एवढ्यात कळता कामा नये. मला खूप भीती वाटते हो. परत ते आधी हा विचार करा की ती इथे आली कशी. करेक्ट आहे. या बायकांना ना आगोबाई इच्छेशिवाय काही जमतच नाही. हो, तुम्ही गप्पा बसा. हा, वेळ आली ना तर आम्ही दुर्गेचा पण अवतार घेतो. हा, आणि दाखवून दिले आम्ही. या शन्याला चांगले 14 वरत्न दाखवलं होतं. हे बघा, त्या गुरु आणि शनयाला धडा शिकवायला ना मी काय वाटेल ते करीन. अरे वा, एवढा उत्साह असेल ना तर 2 दिवसात त्यांना आकलून देऊयात. नानाजी, मी काय म्हणतो, आपण यांच्या विरुद्ध असहकार चळवळ करूयात. शाबास महाजनी. आपण माझ्याने नेमकं करायचं काय? त्यांच्या घरापुढे काय धरणं धरायचं? हो, पण निदर्शनं करायची. नाही नाही, काही मदतच करायची नाही. दूध नाही, पाणी नाही, पेपर नाही, काहीही त्यांना मिळून द्यायचं नाही. सोसायटीतल्या सर्व कर्मचाऱ्यांना मी सांगणार आहे की ते नाही आहेत असंच समजायचं. बघूया ती आळशी शनया काय करते ते. हा, नाही तिला सोसायटीतनं घालून दिलं ना तर माझं नाव नाही सांगणार. वा महाजनी, असाच जोर लावायचा. वसंतराव, तुम्ही निश्चिंत राहा. गुरु आणि शनया इथून जाणार. पण मला एक कळत नाही, हा एवढा मोठा फ्लॅट घेण्यासाठी पैसे आले कुठून तिच्याकडे? आता ते पैसे आले कसे, कुठून आले, याच्याशी आपल्याला काय करायचंय? फक्त एक गोष्ट महत्वाची आहे, आपल्याला हे सगळं राधिकेपासून लपून ठेवावं लागणार. हो ना. राधिकाला हे सगळं कळलं तर किती त्रास होईल, टेन्शन येईल तिला. नाहीतर काय, आधीच तिच्या डोक्याला काय ताप कमी आहेत. मला तीच काळजी आहे. कारण नानासाहेब, आज ना उद्या तिच्या पुढ्यात ते येणारच आहे. ही शनया ना राधिकाच्या मागे नष्टर आहे, नष्टर. आता आपला प्लॅन सुरू. सर्वप्रथम मी सावंतांना जाऊन भेटणार आहे. हा,